ठाण्यातील एक मराठी फूड स्टॉल वाल्या तरुणाची व्यथा ऐकून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी तातडीनं दखल घेतली। मनसे नेते अविनाश जाधवांनी प्रत्यक्ष भेट देऊन तरुणीला धीर दिलाय। परप्रांतीय फेरीवाल्यांकडून होणारा त्रास आणि दररोजच्या 300 रुपयांच्या हप्ता वसुलीचा धक्कादायक प्रकार या तरुणीनं समोर आणलाय। राज ठाकरेंचा फोटो लावून हक्काचा स्टॉल मिळवून देण्याची मागणी या तरुणीनं केली। आता मनसे स्टाईलने या प्रश्नावर काय तोडगा निघतो याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। पूर्णपणे ऐकूयात आपण काय नेमकं ही तरुणी व्यथा सांगतेय। मी बोलते दादा, मी एवढं 2 वर्षापासून स्ट्रगल केलंय। नवरात्रीला बंद, दिवाळीला बंद, गणपतीला बंद। असं होऊ शकत नाही या रस्त्यावर कोण पैसे नाही घेत दादा। विदाऊट पैसे कोण लावून देणार नाही। जागेवाले स्वतःला शाणी समजणार आहे, भैया लोक स्वतःला शाणी समजणार। पाठी माझा एकटीचा धंदा बंद करणार ना दादा, पाठी राहून रडणार, हसणार माझ्यावर, माहितीये का तुम्हाला? हा हे बघा, हे कुठं विकणार आहे? हे इथं बघा, इथं बघा, इथे 2 नंबरचे धंदे करणारे लोक बसतात, इथे सगळे पेवडे लोक बसतात। मी याच्यात येऊन धंदा केलाय दादा। 300 रुपये घेतात माझ्याकडून रोज। गेला नाही घेतात दादा, बरोबर येऊ। हा, मी म्हटलं माझी ऐकत नाही तेवढी द्यायची तरी घेतात। सर्वांचे जातात, पोलिसांचे जातात, केडीएमसीचे जातात, सर्वांचे जातात आणि सर्व येऊन मला विचारतात रात्रीची तुला परमिशन भेटली आहे का इथे? काम तुझी गाडी इथे लावून टाकली। तर माझं म्हणणं काय, ह्या लोकांना, या भैया लोकांना अपंग म्हणून यांना टपरी भेटतं ना, मला इथे टपरी टाकून द्या दादा। टपरीच टाकतो ना सर, आणि त्याच्यावर राज ठाकरे साहेबांचा फोटो द्या मला लावून। मला राजसाहेबांनीच पाठवलं तुला भेटायला। मी त्यांना जर मनात वोट करते ना सर, तर मला त्यांचा एक फोटो पाहिजे आणि मला इथे कोणच हलवू नाही शकत। मला साहेबांनीच पाठवलं, त्याचं काय प्रॉब्लेम झाला बघून घ्या म्हणून साहेबांनी मला सकाळी पाठवलं। गाडी टाका, मी लावून टाका।